आषाढी वारी म्हटलं की लाखांचा जनसागर आणि विठ्ठल नामाच्या गजरानं दुमदुमून गेलेली पंढरी। पण ही वारी संपल्यानंतर शहराच्या स्वच्छतेचं एक मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं असतं। यंदा मात्र पंढरपूर नगर परिषदेने एक नवा आदर्श प्रस्थापित केलाय। यात्रेचा मुख्य कालावधी संपताच अवघ्या 2 दिवसात तब्बल 300 टन कचरा उचलून पंढरपूर शहर पुन्हा एकदा चकाचक करण्यात आलंय। स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पंढरपूर घडवण्यासाठी राबवण्यात आलेल्या या महास्वच्छता मोहिमेचा पाहुयात हा विशेष रिपोर्ट। लाखो भाविकांच्या माघारीनंतर पंढरपूर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते। मात्र नगर परिषदेच्या स्वच्छता दूतांनी रात्रंदिवस एक करत शहराला मोकळा श्वास मिळवून दिलाय। 65 एकर परिसर, वाखरी पालखी तळ आणि शहरातील उपनगर भागांमध्ये युद्ध पातळीवर मोहीम राबवण्यात आली। मागील अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा कचरा उचलण्याचा आणि स्वच्छतेचा वेग थक्क करणारा आहे। आतापर्यंत जवळपास 300 टन कचरा उचलण्यात प्रशासनाला यश आलेलं असून अंतर्गत भागातील स्वच्छता अजूनही वेगाने सुरू आहे। नगर परिषदेने वारीसाठी लावलेले 1000 कर्मचारी आणि नगर परिषदेचे 350, त्याचबरोबर सर्व काही शहरातील सेवाभावी संस्थांनी केलेली मदत, केलेलं श्रमदान आणि जिल्हा परिषदेचे काही सफाई कर्मचारी असं एकत्रितपणे प्रशासनानं हा स्वच्छतेचे जे काही सर्व मोठं काम होतं ते आम्ही त्यात करण्यास यशस्वी झालो। 70 ते 80% शहरातील कचरा आम्ही उचललेला आहे। जवळपास 350 टनापेक्षा जास्त कचरा आतापर्यंत आपण कचरा डिपोवर नेलेला आहे। यावरही आणखी स्वच्छतेची मोहीम सुरू आहे। पुढील काही दिवसामध्ये नागरिकांनी जे काही आपलं स्वच्छतेचा ऍप आहे त्याच्यावरती जर आपल्या भागातील कचरा नेला नसेल तर त्या ऍपवरती जर आपण तक्रार टाकली तर आपल्या भागातील 100% कचरा उठाव करण्याचं नगर परिषद 100% प्रयत्नशील राहणार आहे। फक्त कचरा उचलण्यावरच थांबून न राहता आम्ही कचऱ्याबरोबर ज्या ठिकाणी कचऱ्याचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी पावडर मारणे, जंतुनाशक फवारणे, याबरोबरच आता पावसाळी वातावरण आहे त्यामुळं डास होऊ नयेत म्हणून, हिवताप वाढू नये म्हणून डास प्रतिबंधक फवारणी करून धूळ फवारणी सुद्धा करण्याचं नियोजन सुरू आहे आणि ते प्रत्यक्षात आम्ही शहरातील विविध भागामध्ये करत आहोत। यावर्षी प्रथमच आम्ही शौचालयामध्ये जे हँडवॉश आहेत त्या ठिकाणी शौचालयामध्ये 65 एकर मध्ये प्रायोगिक तत्वावरती ऑटोमेटेड हँडवॉश सुद्धा इंट्रोड्यूस केलेत। 20 ठिकाणी आम्ही त्याचा वापर केला आणि वारकऱ्यांनी त्याचा फार चांगल्या रीतीने उपयोग केला आणि या पुढच्या वारीमध्ये सुद्धा आम्ही सर्वच ठिकाणी शौचालय तर स्वच्छ असतीलच, परंतु शौचालयाबरोबर त्यानंतर त्यांचं हायजीन व्यवस्थित वारकऱ्यांच्या राहण्यासाठी ऑटोमॅटिक हँडवॉश सुद्धा सर्व ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। मुख्य अधिकारी महेश रोकडे आणि प्रशासनाच्या या तत्परतेमुळे पंढरपुरातील नागरिक सुद्धा सुखावलेले आहेत। याच दरम्यान पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिताताई भालके यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून या मोहिमेची पाहणी केली आहे। अहोरात्र राबणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची थाप दिली आहे आणि त्यांच्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। एखादा भाग राहिला असल्यास नागरिकांनी थेट नगर परिषदेला संपर्क करावा अशी सोय ही उपलब्ध करून देण्यात आली आहे। यावेळेस 30-32 लाखाची म्हणजे आपण अंदाज धरला होता, त्याहून जास्तच लोक इथं आले होते। तर ह्या सगळ्या मध्ये काम करत असताना काही ठिकाणी आपण बघतोय की आतल्या भागामध्ये काम करत असताना वारी ज्यावेळेस चालू असते त्यावेळेसचा कचरा तसा साचून राहिलेला असतो 3-3 दिवसाचा। तिथं देखील आपण ज्या काही बॅग असतात आपल्या त्या बॅग तिथं पोहोच करून त्यांना तो कचरा भरून ठेवायला सांगितलं होतं। आणि आफ्टर वारी ज्यावेळेस आम्ही म्हणजे एखादं संपल्याच्या लगेचच आपल्या नगरपालिकेने आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व म्हणजे टीमनी नगरपालिकेच्या कचरा उचलायची म्हणजे सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं म्हणजे द्वादशी पर्यंत बऱ्यापैकी शहरातला कचरा उचलण्याचं काम नगरपालिकेने केलं। प्रायोरिटीने आम्ही पहिल्यांदा जिथं अन्न फेकलं गेलं होतं अशा ठिकाणचं अन्न, मठाच्या तिथला असू द्या, असं बऱ्याच ठिकाणचा जो अन्नाचा साठा आहे तो पहिला उचलला आणि त्यानंतर आम्ही नदीपात्र असू द्या, 65 एकर असू द्या, उपनगर असू द्या किंवा प्रदक्षिणा मार्ग जो आहे तो बऱ्यापैकी स्वच्छ करून घेतलेला आहे। आणि पौर्णिमा होईपर्यंत वारंवार तो कचरा रिपीट होत असतो, हेच खरं मोठं चॅलेंज आहे आणि आपल्याला रोज डेली बेसवर तिथं काम करावं लागत आहे। आमचे आरोग्य खात्याचे वाघमारे साहेब असू द्या, आमचे सीओ साहेब असू द्या किंवा आमची नगरपालिकेची सर्व टीम जातीने लक्ष घालून आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन त्या भागाची स्वतः पाहणी करून तिथं जाऊन कचरा उचलण्याचं काम केलेलं आहे। भाजी मंडई असू द्या किंवा म्हणजे शहराच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः आपण तिथं पाहणी करून कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचं काम करत असताना आता सध्या घडीला सुद्धा चालू आहे।
नगर परिषदेचे कर्मचारी आणि प्रशासनानं आपली जबाबदारी चोख पार पाडलेली आहे. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता यंदा ही तत्परता खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे. पण आता वेळ आहे ती आपली. स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर हा केवळ नारा न राहता ती आपली सर्वांची जीवनशैली बनली पाहिजे.